नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो पंचायत प्रशासनाचा चेहरामोहराच बदलून टाकू शकतो. चला पाहूया की तंत्रज्ञान ग्रामपंचायतीचं काम कसं अधिक सोपा, वेगवान आणि तणावमुक्त बनवू शकतं. एकदा डोळ्यासमोर चित्र आणून बघा. पंचायत ऑफिसमध्ये जाताय आणि सगळीकडे रजिस्टरचे ढीकच्या ढीक पडलेत. फाईल्सचा नुसता पसारा आहे आणि हाताने करायच्या कामाचं प्रेशर तर विचारूच नका. हे चित्र खरं तर अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमधलं रोजचं वास्तव आहे, नाही का? पण थांबा, आता हे सगळं चित्र बदलणार आहे. हो, कारण आता एक असा उपाय आपल्या हातात आहे जो या कामाच्या ताणाला कायमचा पूर्णविराम देण्याचं वचन देतोय. तर मग सुरुवात करूया मुळापासून. ही जी पारंपरिक कागदावर चालणारी कामाची पद्धत आहे ती इतकी त्रासदायक का आहे? नक्की कोणत्या अडचणी येत आहेत रोजच्या कामात? चला जरा खोलात जाऊन बघूया. आता रोजच्या कामाचा विचार करा. हाताने लिहिलेल्या रजिस्टरचे ते मोठमोठे ढीग, एकाच माहितीची पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी. आणि यात काय होतं? मानवी चुका होण्याची शक्यता प्रचंड वाढते. मग एखादा जुना रेकॉर्ड शोधायचा असेल तर अरे बापरे, तासन तास निघून जातात. याचा थेट परिणाम होतो तो नागरिक सेवांवर. त्या उशिरा मिळतात आणि बिचारे कर्मचारी, त्यांच्यावर कामाचा इतका ताण वाढतो की ते अक्षरशः वैतागून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? हा फक्त कामाचा किंवा वेळेचा प्रश्न नाहीये. याचा थेट परिणाम होतो तो प्रामाणिकपणे दिवसरात्र काम करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर. या सततच्या ताणामुळे ते आतून पूर्णपणे खचून जातात. आणि याच सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय म्हणून समोर येतंय महापंचायत. आणि लक्षात घ्या, हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये, ही एक नवीन कार्यपद्धती आहे जी कामाचं संपूर्ण वातावरणच बदलून टाकणार आहे. तर महापंचायत हे महाराष्ट्रातल्या पंचायतींसाठी खास बनवलेलं देशातलं पहिलं AI पॉवर्ड सॉफ्टवेअर आहे. याचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. 1. कामकाज पूर्णपणे पेपरलेस करायचं. 2. AIच्या मदतीने सगळी कामं ऑटोमॅटिक करायची. आणि 3. कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करायचं. आता प्रश्न येतो की हे नक्की कोणासाठी आहे? तर ही सिस्टीम प्रशासनातल्या प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. म्हणजे अगदी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांपासून ते डेटा एंट्री ऑपरेटर, सरपंच, उपसरपंच, गट विकास अधिकारी एवढंच नाही तर थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच कामाला याचा फायदा होतो. ओके, तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की हे ऑटोमेशन नक्की काम कसं करतं. एकच प्लॅटफॉर्मवरून संपूर्ण कामावर नियंत्रण कसं मिळवता येतं ते पाहूया. उदाहरणार्थ टॅक्स मॅनेजमेंट घेऊया. हे सगळ्यात किचकट काम असतं, बरोबर? आता प्रॉपर्टी टॅक्स, टॉवर टॅक्स किंवा सोलार टॅक्स या सगळ्याची आकारणी आपोआप होते. दंड किंवा सवलतींसोबत मागणी बिलं फक्त एका क्लिकवर तयार. पाणीपट्टी आणि मालमत्ता हस्तांतरण सुद्धा अगदी सोपं होऊन जातं. आणि याचा नागरिकांना काय फायदा होतो? अहो प्रचंड. 60पेक्षा जास्त प्रकारचे दाखले फक्त 30 सेकंदात तयार होतात. विचार करा, प्रत्येक सर्टिफिकेटवर एक QR कोड असतो, त्यामुळे त्याची सत्यता कोणीही कधीही तपासू शकतं. आणि सगळ्यात भारी म्हणजे नागरिकांची माहिती फक्त एकदाच भरायची, तीच माहिती सगळीकडे आपोआप वापरली जाते. इथे तर AIची खरी जादू दिसते. शासनाचे सगळे नमुने म्हणजे 1 ते 33 हे सगळे एकमेकांशी ऑटोमॅटिक लिंक असतात. म्हणजे डबल एंट्रीचा त्रास संपला. रिअल टाईम डॅशबोर्डवर किती कर गोळा झाला, किती बाकी आहे हे लगेच दिसतं. आणि हे ऐका, मीटिंगचे इतिवृत्त लिहिण्यासाठी एक AI असिस्टंट आहे जो व्हॉइस टायपिंगने काम करतो. सिस्टीम पूर्णपणे ऑडिट रेडी आहे. चला आता बघूया की ही प्रणाली वापरण्याआधीची परिस्थिती आणि वापरल्यानंतरची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक कसा पडतो. हा बदल खरंच अविश्वसनीय आहे. जिथे आधी एकाच डेटाची वारंवार नोंद करावी लागायची, तिथे आता माहिती एकदाच टाकावी लागते. जिथे रेकॉर्ड शोधायला तासनतास जायचे, तिथे आता सेकंदात माहिती समोर येते. दाखल्यांसाठी लागणारे दिवस आता 30 सेकंदांवर आले आहेत. कामातला ताण आणि चुका तर 100% कमी होतात. आणि यामुळे काय होतं? कामाचा भार संतुलित होतो आणि कर्मचारी फक्त प्रतिक्रिया देण्याऐवजी पुढचं नियोजन करू शकतात. आकडेवारी बघायची झाली तर हाताने कराव्या लागणाऱ्या कामांमध्ये तब्बल 60 ते 70% वेळेची बचत होते. विचार करा, हा वाचलेला वेळ कितीतरी महत्त्वाच्या नियोजनाच्या कामांसाठी वापरता येईल. आणि दुसरं म्हणजे 100% पेपरलेस काम. एक असं ऑफिस जिथे रजिस्टरचे ढीग नाहीत, फाईलचा पसारा नाही आणि महत्त्वाचे कागदपत्र हरवण्याची कोणतीही भीती नाही. सगळं काही डिजिटल, सुरक्षित. आणि हा काही नवीन किंवा प्रायोगिक तत्वावरचा प्रकार नाहीये. हे एक सिद्ध आणि पूर्णपणे विश्वासार्ह सोल्युशन आहे.
आज महाराष्ट्रातल्या 524 पेक्षा जास्त ग्रामपंचायती विश्वासाने महापंचायत वापरत आहेत आणि आपलं काम सोपं करत आहेत. तर मग एखाद्या ग्रामपंचायतीला याची सुरुवात करायची असेल तर प्रक्रिया काय आहे? ती अतिशय सोपी आणि वेगवान बनवण्यात आली आहे. सुरुवात करण्यासाठी फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, ग्रामपंचायत आणि अधिकाऱ्यांची नोंदणी करायची. दुसरं, तयार टेम्पलेटमध्ये नागरिकांचा डेटा अपलोड करायचा, ज्यात काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. आणि तिसरं, बस तुम्ही लगेचच सर्व शासकीय नमुन्यांवर काम सुरू करू शकता. आणि हो, यासोबत पूर्ण प्रशिक्षण आणि लाईव्ह सपोर्ट तर मिळतोच. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे, महापंचायत हा खर्च नाहीये, ही एक गुंतवणूक आहे. ग्रामपंचायतीच्या सुरक्षित, सुव्यवस्थेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणावमुक्त भविष्यासाठी केलेली एक फायदेशीर गुंतवणूक. तर मग येणाऱ्या 2026 साठी एका तणावमुक्त कामाच्या अनुभवासाठी तयार आहात का? हा बदल फक्त कामाची पद्धत नाही, तर कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि मला वाटतं ते पुढचं पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ आहे.